व्हरायटीज आहेत आपल्याकडे. मोराची डिझाईन पण आहे याच्यामध्ये 2-3 पॅटर्न. हा आता नवीन पेंडंट आलेला आहे. असा हा पॅटर्न यूज करू शकता. वाटी वगैरे सुंदर आहे. पूर्ण चेन आणि फक्त इथंच काळी मणी असा पण पॅटर्न तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल PNG ज्वेलर्स. विथ वाटी तुम्हाला 2.5 तोळ्यापर्यंत जाईल. हा हे 26 ग्रॅम मध्ये पेंडंटचे खूप सारे डिझाईन तुम्हाला अशामध्ये अवेलेबल भेटून जातील आपल्याकडे. दिसायला फिनिशिंग पण एक नंबर असेल तो. हे बघा डिझाईन कसे भारी आहेत. नमस्कार, मी सोनाली खेडकर, पूना गाडगे ज्वेलर्स यांच्या वाघोलीमध्ये असलेल्या शाखेमध्ये आज मी तुम्हाला लॉंग मंगळसूत्राच्या काही व्हरायटी दाखवणार आहे. हे बघा, समोर आपल्याला दिसते वाघेश्वराचं मंदिर. वाघेश्वराचं मंदिर आहे वाघोलीतील आणि या ठिकाणी आहे सातव हायस्कूल. सातव हायस्कूलच्या गेट समोरच आपल्याला हे पूना गाडगे ज्वेलर्स यांची शाखा बघायला. नमस्कार, मी अनुश्री पाटील बोलते, PNG ज्वेलर्स वाघोलीतून. आपल्याकडे हा 4 ग्रॅमचा मंगळसूत्र आहे. फॅन्सीमध्ये येतो हा. तुम्ही याला लेटर पेंडंटमध्ये पण यूज करून डेली वेअर करू शकता. याच्यामध्ये ही चेन पण चांगली आहे. गोट चेनमध्ये नाही आहेत. फिक्सिबल चेन असल्यामुळे टिकायला वगैरे मजबूत असते. ऑफिस वेअरसाठी पण छान आहे आणि डेली वेअरसाठी पण छान आहे. हा पेंडंट पॅटर्न आहे. ज्यांना कुणाला लाईट वेट वगैरे यूज करायचं असलं तर आपण हे साधे, जास्त काळे मणी पण नाही, जास्त आरेचं प्रमाण पण नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा पेंडंट यूज करू शकता फॅन्सी ऑफिसला वगैरे. वेट काय असणार? याचा वेट 4 ग्रॅमपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर व्हरायटी भेटून जातील. हो, याच्यामध्ये याचा वेट रेंज आहे 7 ग्रॅम 440. 7.5 ग्रॅममध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटतील. हा हार्ट शेपचा पेंडंट, त्याच्यामध्ये तुम्हाला जसं अवेलेबल पेंडंट हवा आहे कस्टमाइज पण करून भेटल. हा आहे फॅन्सी मंगळसूत्र. याच्यामध्ये वेट रेंज तुम्हाला 8 ग्रॅमपासून भेटून जाईल. 8 ग्रॅमपासून याच्यामध्ये चालू होतं. हो. अच्छा, मी शेअर करत आहे यूट्यूबवरती. कमी वेटचे आहेत का? हां, ह्या कमी वेटच्या आहेत 4 ग्रॅमपासून. ह्याला पेंडंट आपल्याला पाहिजे तसं घेऊ शकतो. हो, पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. ओके, स्टार्टिंग वेट काय असणार ह्याचं? पेंडंटचं का? हां, पेंडंटचा वेट रेंज तुम्हाला 1.5 ग्रॅमपासून भेटून जाईल. ह्याच्यासाठी 1.5 ग्रॅमचं सूट होईल ना? हो. हे आपल्याकडे फिक्सिबल पेंडंटमध्ये पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जर वाटलं की तुम्ही ह्याच्यात दुसरा पेंडंट वगैरे यूज करू शकता, चेन पेंडंट सारखं वगैरे बनवून घेऊन. ह्याची वेट रेंज आहे 15 ग्रॅम, 1.5 तोळ्यापासून स्टार्ट होतं. याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटून जातील. हे पेंडंट छान आहे ना? हो, नाजूकमध्ये. त्याला मोरेची डिझाईन वगैरे केलेली हे आहे. किती ग्रॅमपर्यंत जाणार? 15, 1.5 तोळ्यापर्यंत आहे. 15 ना? हा 11 ग्रॅममध्ये विथ पेंडंट आहे. दिसायला जाड दिसतो, नाजूक दिसत नाही, पण कमी वजनामध्ये दिसायला ब्रॉड आहे. आहे आपला 14 ग्रॅम 700मध्ये विथ पेंडंट जाईल तुम्हाला हा. आता ह्याचा नवीन पॅटर्न पण ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. इथं मनी वगैरे. हो, थोडंसं वेगळी डिझाईन आहे. हा 7 ग्रॅममध्ये आहे. 7 ग्रॅममध्ये? हो. अच्छा, हा फिक्सिबल पॅटर्न मधले व्हरायटीज आहेत आपल्याकडे. मोराची डिझाईन पण आहे याच्यामध्ये 2-3 पॅटर्न. हा आता नवीन पेंडंट आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी कस्टमाइज पण करून भेटेल. याची वेट रेंज आहे स्टार्टिंग 10 ग्रॅमपासून तुम्ही बनवून घेऊ शकता. विथ पेंडंट ना? हो. आणि याच्यामध्ये काळे मणीचं प्रमाण कमी आहे आणि चैनीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा पण कमी वजनामध्ये तुम्हाला दिसायला सुंदर दिसेल. याचा वेट रेंज आहे 7 ग्रॅम. 7 ग्रॅम विथ पेंडंट. हो, पॅटर्न. हा जर एखादी व्यक्तींना असं असतं की पूर्ण चेन असावी, जास्त आता लहान मुलं वगैरे असल्यामुळे कसं त्याचं तार वगैरे तुटायचं असं हे भीती वाटत असते, मग ह्याच्यामुळे तुम्ही असा हा पॅटर्न यूज करू शकता. वाटी वगैरे सुंदर आहे. पूर्ण चेन आणि फक्त इथंच काळे मणी असा पण पॅटर्न तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल PNG ज्वेलर्स. किती ग्रॅममध्ये बसतो हा स्टार्टिंग ह्याची 7 ग्रॅमपासून आहे. हा तुम्हाला 15 ग्रॅममध्ये बनवलाय. 15 ग्रॅममध्ये? हो, स्टार्टिंग 7 ग्रॅमपासून भेटून जाईल. हा बंच पॅटर्न आहे आपला. विथ वाटी तुम्हाला 2.5 तोळ्यापर्यंत जाईल. वाटी 2.5 तोळ्यापर्यंत? हो. आणि हा कसं डेली वेअरला छान जाईल तुम्हाला, कारण हा आता फिक्सिबल 18 इंच असते. 18 इंच? हो. हा हे 26 ग्रॅममध्ये. हे तिन्ही पण तुम्हाला 2.5 तोळ्यापर्यंत भेटून जाईल. कमीत कमीत रेंज म्हटलं तर तुम्हाला 15 ग्रॅमपर्यंत बनवून घ्यावे लागेल. टेम्पल ज्वेलरीमध्ये येतो. स्टार्टिंग ह्याच्यामध्ये 16 ग्रॅम 11 ग्रॅमपासून भेटून जाईल तुम्हाला. डिझाईन वेगवेगळी ना? हो.
सर्व डिझाईन. ह्याला पेंडंट पण भेटून जाईल तुम्हाला. ते 3-3.5 ग्रॅमपर्यंत पेंडंट येऊन जाईल. वाटी किंवा तुम्ही 3 ते 3.5 3 ग्रॅमपर्यंत पेंडंट यूज करू शकता. हा कमी वजनामध्ये दिसायला छान आहे. हा फक्त 13 ग्रॅममध्ये आहे. वाटी वगैरे 2-2.5 ग्रॅमपर्यंत तुम्ही यूज करू शकता. हे नवीन डिझाईन आले. टिकायला वगैरे मजबूत असं. आपण हे चेन सिंगल चेन पेंडंट तुम्ही यूज करू शकता. हा स्टार्टिंग याचे 15 ग्रॅम आहे. जाड चेनीमध्ये वगैरे घ्यायचं असलं तर तुम्हाला 15 ग्रॅममध्ये पण हो. हे त्यामधली व्हरायटी आहेत आपल्याकडे. 15 ग्रॅममध्ये जे काही पॅटर्न येतात त्याच्यामधली ही व्हरायटी. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला बघायची असली तर तुम्ही PNG ज्वेलर्स वाघोलीमध्ये व्हिजिट करू शकता. हा नॅनो चेन मंगळसूत्र आहे. हा आहे 10 ग्रॅममध्ये. ह्याला तुम्ही 2-2.5 ग्रॅमपर्यंत जर वाटी घेतली तर तुम्हाला हा फक्त 12 ग्रॅममध्ये भेटून जाईल. 12 ग्रॅममध्ये विथ पेंडंट होऊन जाईल. हो, दिसायला पण छान दिसेल. कमी वजनामध्ये दिसायला ब्रॉड आहे. हा आपला फॅन्सी मंगळसूत्र आहे. ह्याच्यामध्ये कसं चेनीचा पॅटर्न वेगळा आहे. ही चेन पण टिकायला वगैरे मजबूत असते. थोडीशी जाडमध्ये दिसते म्हणजे. हो, याला पेंडंट कोणतं सुट आहे? याला तुम्हाला पेंडंट ना 2-2.5-3 ग्रॅमपर्यंत पेंडंट छान दिसेल. कारण याचं वजन थोडंसं जास्त असल्यामुळे वाटी मोठी लावली तर छान वाटेल. हे पेंडंट विथ चेन कितीपर्यंत? 18 ग्रॅमपर्यंत जाईल. 18. हो. अच्छा. हा आपला VMPP मंगळसूत्र. याच्यामध्ये कसं तारेचं प्रमाण कमी असतो आणि जास्त कसं कड्या वगैरे नसतात. तुटायचं वगैरे काही तुम्हाला हे नाही ना. असं 2-2.5 ग्रॅमचं पेंडंट लावलं. 3.5 ग्रॅमचं पेंडंट आहे आता हा. जर पेंडंटमध्ये घ्यायला गेलं आपल्याकडे कलकत्ती पॅटर्नमध्ये कसं जास्त वजनाचे पेंडंट आहेत. पेंडंटचे खूप सारे डिझाईन तुम्हाला अशामध्ये अवेलेबल भेटून जातील आपल्याकडे. तुम्हाला काही कस्टमाइज वगैरे करायचे असले तर फॅन्सी डिझाईन जसे पाहिजे तसे वेट रेंजमध्ये तुम्हाला स्टार्टिंग 2.5 ग्रॅमपासून भेटून जाईल. हा तुम्हाला 3 ग्रॅममध्ये अवेलेबल भेटेल. हे पेंडंट 3 ग्रॅम. हो. ही मीना वर्क वाटी आहे. आपल्याकडे तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे तशा डिझाईनमध्ये अवेलेबल भेटून जाईल. वेट रेंज तुम्हाला 10 ग्रॅमपर्यंत पण भेटून जातील. ही अशी सुंदर मीनाकारी छान केली ना. हो, दिसायला फिनिशिंग पण एक नंबर असेल तो. हे बघा डिझाईन कसे भारी येतं. नवीन पॅटर्नमध्ये नवीन डिझाईन तुम्हाला भेटून जातील अशा ह्याच्यामध्ये. आणि ही आपली वर्टिकल वाटी म्हणी आहे. वर्टिकल स्मॉल म्हणजे तुम्हाला वेट रेंज 1.5 ग्रॅमपासून भेटून जाईल. याच्यामध्ये पण असे पॅटर्न तुम्हाला भरपूर भेटतील. या 1.5 ग्रॅमपासून स्टार्ट होतात ना. हो, 1.5 ग्रॅम, 2.5 ग्रॅम, 3 ग्रॅम असं तुम्हाला भेटून जाते. डिझाईन पण जशी पाहिजे तशी भेटून जाईल. मंगळसूत्र आहेत आपल्याकडे. कुणाला हवं असतं की असं एक सिंगल मनी वगैरे, ह्याला टोकाला मनी मंगळसूत्र म्हणतात. अशा पॅटर्नमध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटून जातील आपल्याकडे. हा पूर्ण गोप चेन मधला पॅटर्न आहे. तर तुम्हाला तुटायचं वगैरे काय ह्याला हे नाही होणार. तारेचं प्रमाण असली की ना तुटायची वगैरे भीती असते. तर अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला सिंगल. हा पण फॅन्सी मंगळसूत्र आहे. हा सिंगल कमी वजनामध्ये तुम्हाला ऑफिस वेअरसाठी वगैरे यूज करायचा असला ना हा पण छान दिसेल. हा पेंडंट वगैरे पूर्ण चेन पॅटर्नमध्येच बनवलेला आहे. तुटायचं वगैरे काही होत नाही. हा आपला आता नवीन पॅटर्न आलेला आहे. इंद्रजीत चेन मंगळसूत्र. हा पूर्ण गोप चेनीमध्येच तुम्हाला ही डिझाईन करून भेटेल. याच्यामध्ये वर्टिकल मनी, तास मनी वगैरे टाकून दिलेले आहेत. हा आपला इंद्रजीत चेन मंगळसूत्रच आहे. हा पण पूर्ण चेन पॅटर्नमध्ये केलेला आहे. ही डिझाईन पण चेन ह्याच्यामध्येच आहे, तारेत नाही. याला तुटायचं वगैरे असं काही हे नाही होणार. टिकायला वगैरे मजबूत आहे. किती ग्रॅमपर्यंत? हा तुम्हाला जाईल 12 ग्रॅममध्ये. 12 ग्रॅममध्ये फक्त चेन जाईल. जर तुम्हाला पेंडंट वगैरे घ्यायचं असलं तर तुम्ही 2.5-3 ग्रॅमपर्यंत पेंडंट घेऊ शकता याला. हा आपला इंद्रजीत फॅन्सी मंगळसूत्र. याच्यामध्ये वर्टिकल मनी लावलेले. ज्यांना कुणाला असं काळे मनी कमी आणि जास्त वर्टिकल मनी असं वाटत असेल तर हा पण छान पॅटर्न आहे. सुंदर. हां, किती ग्रॅमपर्यंत बसेल? हा 16 ग्रॅमचा आहे. 19 ग्रॅममध्ये आहे. कारण कसं वर्टिकल मनी भरीव असल्यामुळे याचं वजन जास्त जातं. हा आपला इंद्रजीत चेन मंगळसूत्र. हा तुम्हाला 17 ग्रॅममध्ये अवेलेबल भेटेल. याच्यामध्ये व्हरायटी पण भेटून जातील. काळे मनी कमी आहे इथं
आणि जास्त गोल्ड आहे, त्यामुळे तुम्ही डेली वेअर पण करू शकता. आणि हा कसं रिपेबल पॅटर्न आहे, तुम्हाला कधी वाटलं की हे चेन वगैरे हे झालेले तर तुम्ही हे रिपेअर करून यूज करू ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर मणी टाकलेले आहेत. नवीन डिझाईन बनवून आलेला आहे. याचा तास मणीचा काम आहे या मण्यावरती आणि दिसायला पण खूप छान दिसायला. याचा वेट आहे 1.5 ग्रॅममध्ये. वाटी पेंडंट वगैरे घेतलं तुम्ही कोणताही हे तर तुम्हाला हा 17-18 ग्रॅमपर्यंत जाईल विथ पेंडंट. हा आहे आपला इंद्रजित चेन मंगळसूत्रच आहे, पण याचं रेंज आहे 15 ग्रॅम स्टार्टिंग आहे. चेन पण जाड दिसायला छान आहे. ह्याच्यात 2 प्रकारची चेन वापरली गेलेली आहे आणि ह्याच्यामध्ये वर्टिकल फुटबॉल मनी वापरलेले गेले आणि तासमणीचा पण आहे काम ह्याच्यामध्ये थोडंफार, दिसायला पण सुंदर. हा शॉर्टमध्ये चेन मंगळसूत्र आहे 15 ग्रॅमपासून. हा बघा सगळं गोपेचं आहे, तारेचं काहीच काम नाही. हा डेली वेअरला तुम्हाला रफ अँड टफ यूज करायला छान राहील. ऑफिसला वगैरे पण छान दिसेल. याची डिझाईन बघा किती सुंदर बनवलेली. फिनिशिंग पण तुम्हाला एक नंबर भेटेल इथं. किती ग्रॅमपर्यंत? हा 14 ग्रॅमचा आहे. 14. कारण हा भरीव पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला वेट जास्त येतो. त्याच्यामध्ये हा पाईप मनीचा काम आहे, शॉर्टमध्येच आहेत पण तास मनीचा काम ह्याच्यावरती दिलेलं आहे. आणि काळे मनी कमी आहेत. इंद्रजित चेन त्या हे 15 ग्रॅम रेंजमध्येच येतात. त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे. हा पण पॅटर्न छान आहे. खूप सुंदर आहे ना. हो, डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटून जातील. डेली वेअरसाठी छान. डेली वेअरला रफ अँड टफ यूज करू शकता. याच्यामध्ये मीनाकारीचं पण काम केलेलं आहे या मण्यामध्ये, हे बघ. आणि काळे मनीचं प्रमाण जास्त आहे आणि इंद्रजित चेन वापरल्यामुळे तुम्हाला डेली वेअरला रफ अँड टफ यूज करू. हा तुम्हाला 1.5 तोळ्यापर्यंतच बसेल. हो, छान आहे. हा पूर्ण फिक्झिबल मनी आहे, तर तुम्हाला डेली वेअरला छान राहील. तुटायचं वगैरे काही तुम्हाला हे नाही. आणि याच्यात पूर्ण पायपीचं काम केलेलं आहे इंद्रजित चेन. हा तुम्हाला 12 ग्रॅममध्ये 12 ग्रॅममध्ये जाईल. हो. हा बघा हा पण छान आहे. याच्यामध्ये गहू मणी वापरलेले आहेत, पण हे भरीवच आहेत. वर्टिकल मण्यामध्ये गहू मणी आहेत, दिसायला पण छान दिसतील. हा आपला ब्लॅक बीड्समध्ये आहे. कुणाला तर रेट हाय झाल्यामुळे कमी वजनामध्ये दिसायला पण चांगला असा आणि टिकायला पण मजबूत असावं. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ग्रॅमपासून कंकरिया तार मंगळसूत्र भेटून जाईल. यातले मनीचं प्रमाण, ही मनी पण वेगळी आहे. जसं आपली रेग्युलर ब्लॅक बीड्स आहे ती तशी नाही. किती ग्रॅमपर्यंत बसतो? हा 5 ग्रॅममध्ये बसतो. हा बघा यातला हा पण छान दिसेल. कंकरिया तार मंगळसूत्र आहे हा. हा पण डबल लेअरमध्ये तुम्ही लॉंग पण बनवून घेऊ शकता. लॉंग बनवलं तर तुम्हाला 2 तोळ्यापर्यंत जाईल. हा तुम्हाला 1.5 तोळ्यापर्यंत भेटत. हे बघा ह्याचे मणी बघा किती सुंदर आहे दिसायला आणि मणी खराब पण नाही होत. हा कंकरिया तार मंगळसूत्र आहे. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ब्लॅक बीड्सचं वजन लेस करून फक्त गोल्डचीच अमाऊंट घेतली जाते. याला 16.5% मेकिंग चार्जेस आहेत. एक्सचेंज पॉलिसी तुम्हाला 100% भेटेल ब्लॅक बीड्स पडून. हा रेग्युलर आपला ब्लॅक बीड्सचा मंगळसूत्र. हा पण छान दिसेल. हा कमी वजनामध्ये येतो. हा 6 ग्रॅममध्ये डबल लेअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. हा गोलमध्ये आहे ना याचे? हा राऊंडमध्ये. ते कंकर तार म्हणजे थोडेसे उभे येतात. आपला बंच पॅटर्नमध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे. डिझाईन वगैरे मस्त आहे याला पण. हे बघा डेली वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता. याला वाटी वगैरे घेतली तुम्हाला हा 2 तोळ्यापर्यंत जाईल. त्याच्यामध्ये हा फिक्झिबल पॅटर्न आहे. याला मीनाकारी पण केलेली आहे. हे बघा किती सुंदर मणी वापरलेले आहे इथं. मण्यांना मीनाकारी. हो, मण्यांना मीनाकारी आहे. याच्यामध्ये फुटबॉल मनी वापरल्यामध्ये याचा लुक जरा वेगळाच येतो. कमी वजनामध्ये दिसायला ब्रॉड आहे. हा 11 ग्रॅमचा आहे. 11 ग्रॅम. हो. हा आपला बंच पॅटर्न. याच्यात गहू मणी आणि डिझाईन वगैरे थोडंसं एकत्रच हे केलेले आहे. हा किती ग्रॅमपर्यंत जाईल? हा तुम्हाला 15 ग्रॅममध्ये. वाटी वगैरे घेतलं 2 तोळ्यापर्यंत जातो. हा पण छान आहे पॅटर्न. हे बघा किती सुंदर डिझाईन बनवलेली आहे याची आणि डेली वेअरसाठी पण तुम्ही यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.